डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या 172 वस्तूंचं जतन आता करण्यात येणार आहे। या सगळ्या वस्तू चिंचवडमधल्या एका वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात येतील। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खासगी सचिव नानक चंद्र रत्तू यांनी बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूंचा अमूल्य ठेवा बाबासाहेबांचे सहकारी वामनराव गोडबोले यांना 1993 मध्ये सोपवला। तेव्हापासून नागपूरच्या शांतिवन इथं या वस्तू लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्यात। निधी अभावी कुठलीही रासायनिक प्रक्रिया न झाल्यानं या अनेक वस्तू खराब होत चालल्यात, पण आता त्यांच्यावर प्रक्रिया करणं सुरू झालंय। पूर्ण वर्ल्डमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं नाव आहे। त्यात त्यांच्या वस्तू आज ते नाही आहेत, पण त्यांच्या वस्तू तर आहेत। तर त्या वस्तूंपासून आपल्याला जेव्हा शिकायला मिळतं, तर त्या वस्तू जर आपण आज त्याचं कन्झर्वेशन केलं नाही, प्रिझर्वेशन केलं नाही, तर ती पुढल्या पिढीला बघायला मिळणार नाही। या 172 वस्तूंवर वर्षाअखेर रासायनिक प्रक्रिया करून त्या चिंचोली येथील संग्रहालयात परत करण्यात येणार आहेत। नागपूरच्या शांतिवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या 400 वस्तूंपैकी जवळपास 172 वस्तू NRLCच्या वतीनं संग्रहित केल्या जात आहेत। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले पुस्तकं असोत किंवा त्यांचे कृत्रिम दात असोत ते या ठिकाणी आहेत आणि ते संग्रहित केले जात आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ वस्तूंचं जतन करताना NRLCच्या वतीनं संशोधनही करण्यात येत आहे। संशोधनातून बाबासाहेबांचं राहणीमान उच्च दर्जाचं असल्याची बाब पुढे आली आहे। जसं त्यांचे हुक्स होते, त्या हुक्सवर सगळे बोस्टन, जर्मनी, मेड इन लंडन असे वेगवेगळ्या ठिकाणचे त्याच्या लेबल्स असतात। त्या लेबलवरून कळतं की ही वस्तू तिकडनं आणलेली आहे किंवा तिथली वस्तू यांनी यूज केलेली आहे। उशिरा का होईना या वस्तूंना न्याय मिळाला आहे। आता या वस्तूंना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शासनाने उचलली आहे। बाबासाहेबांचा संघर्ष, ज्ञान आणि प्रतीक्षा हे या वस्तू लोकांना वर्षानुवर्ष सांगत राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील लोंढेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर।